हे बघा मुलांनो, आजचा आपला नवीन पॉइंट आहे रोटेशनल डायनेमिक मधील पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. यामध्ये पिरियडचं एक्सप्रेशन तुम्हाला बोर्ड पेपरला विचारलं जाईल. पिरियड विषयी शॉर्टकट माहिती आपण पहिल्या लेक्चर मध्ये बघितली होती. आता कोनिकल पेंडुलम म्हणजे काय, तर हे बघा, कोनिकल मध्ये कोन हा शब्द दिसतोय, कोन. मग थोडक्यात मेहंदीचा कोन असा असतो, उलटा काढला मी, असा असतो मेहंदीचा कोन. आपण इथं ओपन करतो आणि त्याला हे करतो, बरोबर आहे. तर थोडक्यात मेहंदीचा कोन जसा असतो ना तसा आकार तयार होतो, म्हणून याला कोनिकल पेंडुलम असं म्हटलं जातं. तर लक्ष द्या, हे बघा, समजा इथं यस हा रिजिड सपोर्ट आहे. रिजिड सपोर्ट म्हणजे फिक्स सपोर्ट, जसं घरामध्ये हँगर असतं कपडे लटकवण्यासाठी तसं. ही एक स्ट्रिंग आहे. काय आहे? स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे एक दोरी आहे जी कशी आहे, इनएक्सटेन्सिबल आणि ट्विस्टलेस. इनएक्सटेन्सिबल म्हणजे ताणू शकणार नाही, आणि ट्विस्टलेस म्हणजे ती समजा आपण नाही का, समजा असं एक बिस्किट घेतलं, ते असं केलं तर तुटून जातं, तशा पद्धतीने तुटणार नाही. आणि ह्या स्ट्रिंगला एक मेटॅलिक बॉब अटॅच. काय अटॅच आहे? मेटॅलिक बॉब. बॉब म्हणजे एक गोळा, मेटलचा एक गोळा अटॅच आहे. बघा होतं काय, जेव्हा आपण या बॉबला होरिझॉन्टल सर्कल असं असतं बघा, व्हर्टिकल असं उभं असतं. होरिझॉन्टल सर्कल मध्ये वर्ल्ड करणार म्हणजे फिरवणार. जेव्हा याला आपण या बॉबला होरिझॉन्टल सर्कल मध्ये वर्ल्ड करणार, ते अशा पद्धतीने फिरणार, बरोबर आहे. तर हा काय आपला मेटॅलिक बॉब आहे. लक्ष द्या बरं व्यवस्थित, मेटॅलिक बॉब. आणि आपण कसं वर्ल्ड केलं याला? होरिझॉन्टल सर्कल मध्ये. कसं वर्ल्ड केलं? होरिझॉन्टल सर्कल. हा काय एक रिजिड सपोर्ट. तर हो, हे बघा, आपल्याला जी इमेज दिसायला लागते ना, जेव्हा या असं फिरतंय गोल 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 गोल, त्यावेळेस आपल्याला कोण सारखी इमेज दिसायला लागली, कोणच्या आकाराची. कशी? तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला अशी इमेज दिसायला लागते, कोणच्या आकाराची. ओके. तर बघा, म्हणून याला काय म्हणलं तर कोनिकल पेंडुलम म्हणतात. एक रिजिड सपोर्ट आहे, त्याला एक स्ट्रिंग अटॅच आहे. स्ट्रिंगचं एक एंड रिजिड सपोर्टला अटॅच आहे, एका एंडला मेटॅलिक बॉब अटॅच आहे. जेव्हा आपण ते होरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरवणार, त्यावेळेस कोन सारखा शेप तयार होतो. काय होतो? कोन सारखा शेप तयार होतो. आणि या सर्वाला काय म्हणतो आपण? कोनिकल पेंडुलम म्हणतो. ठीक आहे. हे बघा, या बॉब मुळे होरिझॉन्टल सर्कल दाखवलं जातं, आणि या स्ट्रिंग मुळे कोन सारखा आकार दाखवला जातो. तर आपल्याला ही जस्ट इन्फॉर्मेशन साठी इकडे बघा, व्यवस्थित डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. आपल्याला एक्सप्रेशन मिळवण्यासाठी जी महत्वाची डायग्राम आहे ती कोणती बघा. समजा हा रिजिड, थोडा इकडे घेतो. समजा हा रिजिड सपोर्ट आहे, यस, स्ट्रिंग अटॅच आहे अशा पद्धतीने. हा मेटॅलिक बॉब आहे, आणि हे काय केलं, सपोज आपण वर्ल्ड केलं होरिझॉन्टल सर्कल मध्ये. काय केलं? होरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरवलं असं गोल 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 गोल, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन फिरवलं, असं इमॅजिन करा जस्ट. आता काय होतंय की जेव्हा हे गोल फिरतंय होरिझॉन्टल म्हणजे अशा आडव्या सर्कल मध्ये, त्यावेळेस असा कोन सारखा आकार तयार होतो. काय होतो? कोन सारखा आकार तयार होतो. तर मुलांना होतं काय माहिती का, ही जी स्ट्रिंग आहे, आता ही स्ट्रिंग आहे ना, या स्ट्रिंग मध्ये टेन्शन येतं. काय येतं? टेन्शन T0. हे असं रिजिड सपोर्ट कडे अट्रॅक्ट होतं. काय होतं? T0 काय? टेन्शन. आणि टाइम पिरियड काय? कॅपिटल T लिहिलं तरी चालेल. लक्ष द्या. आता या सर्कलची जी रेडियस आहे ही आपण काय मानली? R मानली. आणि ही जी स्ट्रिंग आहे याची जी लेंथ आहे, ही लेंथ आपण काय मानली? सपोज अशा पद्धतीनं L मानली. स्ट्रिंगची लेंथ काय मानली? L मानली. नंतर बघा की ही जे वर्टिकल आहे याच्यासोबत ही स्ट्रिंग अँगल बनवते थिटा. याला सेमी वर्टिकल अँगल म्हणतात. सेमी वर्टिकल म्हणजे हा अँगल कसा आहे? एक अर्धवट अँगल आहे, वर्टिकल, उभा बनवलेला. ठीक आहे. तर बघा, त्यानंतर हा जो T0 आहे याला आपण रिझॉल्व करणार, कारण हा कसा इन्क्लाइंड आहे. म्हणजे वर्टिकल मध्ये रिझॉल्व करा आणि नंतर होरिझॉन्टल मध्ये रिझॉल्व करा. वर्टिकल मध्ये काल पण आपण लिहिलं होतं T0 कॉस थिटा, इथे लिहिणार T0 साइन थिटा. हे बघा, आपण काल बँकिंग ऑफ रोड मध्ये फोर्सेस रिझॉल्व केले होते.
तशा पद्धतीने इथं आपण काय केले, आपण रिझॉल्व्ह केले. आता हे जे सर्कल आहे सेंटरच्या दिशेने जो फोर्स ऍक्ट होतो तो तुम्हाला माहिती ऑलरेडी सेंट्रिपिटल फोर्स आहे, बरोबर आहे. आणि बॉब इथं आहे असा, तर याचं वेट कुठे ऍक्ट होणार, डाऊनवर्ड डायरेक्शन. अशा पद्धतीने तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन द्यायचंय. ठीक आहे. कन्सिडर अ बॉब इज वर्ड इन हॉरिझॉन्टल सर्कल, देन बॉब डिस्क्राइब हॉरिझॉन्टल सर्कल, स्ट्रिंग डिस्क्राइब कोन, स्ट्रिंग मेड सेमी वर्टिकल एंगल थीटा विद द वर्टिकल, ठीक है, r with the radius of the horizontal circle, l with the length of the string, t0 with the tension in the string, and mg with the weight of the bob. ठीक आहे. आता बघा, and s with the rigid support, one end of a string is attached to the rigid support and bob is attached to the another end. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे लिहायचंय. आता बघा इथे वेगवेगळे फोर्सेस ऍक्ट होते, तर ते मी तुम्हाला सांगतो. ते बघा, आता mg काय आहे, वेट आहे, आणि t0 cos थीटा काय आहे, हा एक फोर्सच आहे पण कंपोनंट फोर्स आहे. ठीक आहे. मग पहिले जे दोन फोर्सेस ऍक्ट होते ते आपण लिहिणार आहे. बघा, फोर्सेस ऍक्टिंग ऑन द फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ बॉब. बॉब वरती कोणते फोर्स ऍक्ट होते, पहिला कोणता आहे, mg. mg काय आहे, वेट. mg कसं ऍक्ट होतं, व्हर्टिकली, बोला, डाऊनवर्ड. ओके. आणि नंतर काय आहे, टेन्शन. टेन्शन काय आहे, t0. ठीक आहे. इकडे ऍक्ट होतं, लक्षात ठेवा, टुवर्ड्स रिजिड सपोर्ट. मुलं नॉलेज लक्षात ठेवा. समजा ही एक अशी एक स्प्रिंग आहे आणि त्या स्प्रिंगला मी जर समजा असं खाली खेचतोय तर ती स्प्रिंग या रिजिड सपोर्टच्या इकडे टेन्शन ऍक्ट होत असतं. म्हणजे समजा इकडे ओढतो तर ती आपल्याला विरुद्ध दिशेने ओढते, म्हणजे टेन्शन कडे ओढते. जर समजा अशी स्प्रिंग इकडे ओढली तर रिजिड सपोर्ट करते काय करणार आहे, टेन्शन ऍक्ट करणार आहे. ठीक आहे. ऑलवेज असं होत असतं. लक्ष द्या. आता हे झालं टेन्शन विषयी. टेन्शन किती याच्यामध्ये रिझॉल्व्ह केलेलं आहे, टेन्शन रिझॉल्व्ह इंटू टू कंपोनंट, याला आपण काय म्हणतो, कंपोनंट. ओके. लक्ष द्या. आता इथं काय होईल, t0 साइन थीटा. हा कोणता कंपोनंट आहे, हॉरिझॉन्टल. हा इथं सेंटर, हॉरिझॉन्टल कंपोनंट. आणि मुलांना t0 cos थीटा काय राहील, वर्टिकल कंपोनंट. इथपर्यंत दिसतंय का, हॅलो. तर बघा, आता काय करायचं आपल्याला, या सेंटरच्या दिशेने कोणता फोर्स ऍक्ट होतो, सेंट्रिपेटल फोर्स. मग तो कशाला इक्वल टू राहील, t0 साइन थीटा. मग तुम्ही इथं लिहू शकता. बघा, ही डायग्राम तुम्ही नाही ड्रॉ केली तरी चालेल. मेन डायग्राम काय ही, हे बघा मुलांनो, बोर्ड पेपरला 2 मार्क्स साठी फक्त एवढी डायग्राम पण ड्रॉ करायला येऊ शकते. इथं तुम्ही टायटल द्या, याला कोनिकल पेंडुलम. खाली लिहा किंवा वरती लिहा, कोनिकल पेंडुलम. ठीक आहे. आता बघा, इथं सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला सेंट्रिपिटल फोर्सची गरज आहे. तो कोण प्रोव्हाइड करता, t0 साइन थीटा. मग तुम्ही इथे लिहिणे, द नेसेसरी centripetal force provided by t0 sin theta. Therefore, centripetal force is equal to t0 sin theta. हे बघा, सेंट्रिपेटल फोर्सचे दोन फॉर्म्युले, एक म्हणजे m स्क्वेअर अपॉन r आणि दुसरा म्हणजे m r ओमेगा स्क्वेअर. दोन्ही पण लक्षात ठेवणार आहे आपण. हे बघा, आपल्याला इथं टाइम पिरियड शोधायचा, त्याच्यामध्ये पहिले ओमेगा शोधून आपण टाइम पिरियड शोधू शकतो, म्हणून हे 2 नंबरचा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार. Therefore, m r ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू t0 sin थीटा. याला तुम्ही काय करा, इक्वेशन नंबर फर्स्ट वन. आता हे बघा, वेट कोण बॅलन्स करताय, t0 cos थीटा. वेट
मग इथं लिहिणार आपण बॅलन्स बाय T0 cos θ. वेट काय आपलं mg कोणी बॅलन्स केलाय T0 cos θ. व्यवस्थित लक्ष द्या मुलांना. इथं काय करणार याला इक्वेशन नंबर सेकंड म्हणणार आपण, इक्वेशन नंबर सेकंड. आता बघा काय करणार, फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन भेटलेत आपण काय करणार यांना डिवाइड करणार. डिवाइड इक्वेशन फर्स्ट बाय सेकंड. याचा अर्थ असा होतो इक्वेशन फर्स्टला सेकंडने डिवाइड करा. फर्स्ट काय आपलं mr⍵² अपॉन हा m. लेफ्ट हँड साइडला डिवाइड केलं, राईट हँड साइडला डिवाइड करा. इकडे काय होईल T0 sin θ अपॉन T0 cos θ. T0 कॅन्सल, m कॅन्सल, उरलं काय ओमेगाचा स्क्वेअर. हा जी डिवाइड आहे तिकडे जाऊन काय होणार मल्टिप्लाय जी साइन थिटा आणि r मल्टिप्लाय इकडे काय होणार डिवाइड. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला काय भेटला ओमेगाचा स्क्वेअर. आता जर आपण समजा स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही साइडला तर काय होईल ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी साइन थिटा अपॉन r cos थिटा. हे बघा आता ओमेगा नव्हतं शोधायचं आपल्याला, तर आपल्याला काय शोधायचं होतं टाइम पिरियड. काय शोधायचं होतं टाइम पिरियड. सुरुवातीला मी जेव्हा तुम्हाला फ्रिक्वेन्सी हा पॉईंट शिकवत होतो त्यावेळेस तुम्हाला ओमेगाचे दोन फॉर्म्युले लिहून दिले होते. हे बघा तुम्हाला आता या साईडला पण लिहून देतो ओमेगा इज इक्वल टू 2πn आणि ओमेगा इज इक्वल टू 2π अपॉन टी. आणि त्यावेळेस सांगितलं होतं हे यूज मध्ये येणार आहेत आपल्याला. जेव्हा आपल्याला टाइम पिरियड शोधायचा त्यावेळेस काय करायचं हा फॉर्म्युला यूज करायचा. आणि फ्रिक्वेन्सी शोधायची त्यावेळेस एक नंबरचा यूज करायचा. तर टाइम पिरियड शोधायचा ना, बट तुम्हाला माहिती आहे ओमेगा इज इक्वल टू काय आहे 2π अपॉन टी. ओमेगाचा फॉर्म्युला आहे. मग हे ओमेगाच्या जागेवर जर पुट केला 2π अपॉन टी इज इक्वल काय रूट ऑफ जी साइन थिटा अपॉन r cos थिटा. ठीक आहे मुलांना एक स्टेप राहिली फक्त आपली, हे पण बरोबर आहे, फक्त r च्या जागेवर आहे ना आपण एक व्हॅल्यू पुट करणार आहे. ही स्टेप थोडीशी एक स्टेप केल्यानंतर करू, लक्ष द्या ते पण लक्षात ठेवा. हे बघा अँगल शोधायचा राहिला आपला इथं सिन्स अँगल साइन थिटा जर शोधायचा म्हणलं, साइन थिटा काय असतो तुम्हाला माहिती आहे, थिटा इथून बघायचा अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्युस. हा जो कोण आहे किंवा अँगल आहे त्याच्या समोरील बाजू डिवायडेड बाय हा हायपोटेन्युस किंवा कर्ण म्हणजे हा असतो आपला साइन थिटा. अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्युस. अपोजिट साइड कोणती आहे अँगलची ही आर आणि हायपोटेन्युस कोणता आहे एल. हे बघा साइन अँगल शोधायचा फॉर्म्युला आहे ना आर अपॉन एल. देयरफॉर साइन थिटा इज इक्वल टू काय होईल आर अपॉन एल. आर इज इक्वल टू काय होईल एल साइन थिटा. हा जो आपला आर इज इक्वल टू एल साइन थिटा आहे हा कुठे फुट करा इथं फुट करा, याच्यामध्ये फुट करा, लक्ष द्या. आता हे रफ करतो, लक्ष द्यावर व्यवस्थित. देयरफॉर ओमेगा इज इक्वल टू रूट ऑफ जी साइन थिटा अपॉन आर ची व्हॅल्यू पुट करा एल साइन थिटा इंटू हा cos थिटा. या सर साइन थिटा कैंसल, देयरफॉर ओमेगा इज इक्वल टू रूट ऑफ जी अपॉन एल cos थिटा. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा रूट ऑफ जी अपॉन एल cos थिटा. तर लक्ष द्या बट ओमेगा इज इक्वल टू काय सांगितलं मी तुम्हाला 2π अपॉन टी. इथं फुट केलं देयरफॉर ओमेगाची व्हॅल्यू काय होईल 2π अपॉन टी रूट ऑफ जी अपॉन एल cos थिटा. आता मुलांना बघा हा टी डिवाइडला आपल्याला वरती न्यायचं, फक्त याचा उलट करून घ्या. टी अपॉन 2π इज इक्वल टू रूट ऑफ एल cos थिटा अपॉन जी. आपण काय केलं दोन्ही साइडला इनव्हर्टेंड केला, 2π तिकडे जाईल, टी इज इक्वल टू 2π रूट ऑफ एल cos थिटा अपॉन हा. बस आपल्याला बोर्ड पेपरला जे विचारणार होते ते आपण शोधले 2π एल cos थिटा अपॉन जी. याचं एस युनिट तुम्ही लिहू शकता सेकंड आणि डायमेन्शन जर तुम्हाला लिहायचे असेल तर लिहू शकता एम एल टी. टाइमचे एस युनिट सेकंड, मास 0, लेंथ नाही 0, टी रेस टू 1. बस समजलं का रे? बोला हॅलो 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 आवाज येतोय क्लिअर? हॅलो
हॅलो, आवाज येतोय का? पुन्हा एक वेळेस रिव्हिजन देतो, याची लक्ष द्या. आपण काय बघतोय, पिरियड ऑफ कॉनिकल पेंडुलम शोधतोय. पिरियड म्हणजे टाइम पिरियड. यामध्ये अशा पद्धतीने डायग्राम ड्रॉ केली. यस विथ रिजिड सपोर्ट, त्याला एक स्ट्रिंग अटॅच केली, त्या स्ट्रिंगला मेटॅलिक बॉब अटॅच केला आणि तो मेटॅलिक बॉब हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये वर्ल्ड केला. त्यामुळे काय झालं की टेन्शन हे रिजिड सपोर्ट कडे अटॅच झालं. त्याच्यानंतर वर्ल्ड केल्यानंतर वेट mg हे डाऊनवर्ड डायरेक्शन अटॅच होतं, ऍक्ट होतं. T0 रिझॉल्व्ह केले T0 कॉस थिटा आणि T0 साइन थिटा मध्ये. या डायरेक्शनने जो फोर्स आहे तो सेंट्रिपिटल फोर्स आहे. आणि इथं तर डायरेक्ट दिसतं mg इज इक्वल टू T0 कॉस थिटा येणार, इक्वल आणि अपोजिट न्यूटन्स लॉ. आणि ते थिटा बनतोय हा सेमी व्हर्टिकल अँगल आहे. व्हर्टिकल म्हणजे उभा अँगल आहे. हा स्ट्रिंगने बनवलेला व्हर्टिकल लाईन सोबतचा अँगल आहे. देन बघा इथे वेगवेगळे फोर्सेस आहेत ते म्हणलो आपण. ते मेन फोर्सेस कोणते? पहिला आहे mg आणि दुसरा आहे T0. mg वेट आहे, T0 टेन्शन आहे, टुवर्ड्स रिजिड सपोर्ट ऍक्ट होतोय. T0 रिझॉल्व केला T0 साइन थिटा आणि T0 कॉस थिटा. नंतर बघा इथं बघितलं हॉरिझॉन्टल लाईन वरती तर सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं? T0 साइन थिटा. देअरफॉर इक्वल सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू T0 साइन थिटा. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय घेतला? mr ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू T0 साइन थिटा. याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो. नंतर इथं जे वेट दिसतंय का कोणी बॅलन्स केला व्हर्टिकल फोर्स वरचा T0 साइन कॉस थिटा. देअरफॉर mg इज इक्वल टू T0 कॉस थिटा. हे बॅलन्स केल्यामुळे. आता याला इक्वेशन सेकंड म्हणलं. फर्स्ट आणि सेकंड आलं, फर्स्ट बाय सेकंड करायचं. ते काय येईल? mr ओमेगा स्क्वेअर आपण mg इज इक्वल टू T0 साइन थिटा आपण T0 कॉस थिटा. मुलांनो T0 कॅन्सल, कॅन्सल. r ओमेगा स्क्वेअर आपण g इज इक्वल टू साइन थिटा आपण कॉस थिटा. त्याच्या पुढची स्टेप डायरेक्टली लिहिली. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल जी डिवाइड होता मल्टिप्लाय झाला, r मल्टिप्लाय होता डिवाइड झाला, जी साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा. बट इथं आपण थांबलो नाही. टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड लिहित नाही बघा छोट्या मुलांसारखं. डायरेक्टली म्हणजे अप्लाय करायचं. ओमेगा इज इक्वल टू रूट ऑफ जी कॉस थिटा अपॉन एल साइन थिटा, जी साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा. आता हा जो आर आहे हा नको इथं. मग आपण काय केलं? साइन थिटा इज इक्वल टू कोणा समोरील बाजू भागिले कर्ण, अपोजिट साइड आपण हायपोटेनियस. अपोजिट साइड कोणती? अँगलची आर आणि हायपोटेनियस कोणता? एल. तर आर अपॉन एल साइन थिटा. मग आर इज इक्वल काय होईल? हा एल इकडे मल्टिप्लाय झाला एल साइन थिटा. आर इज इक्वल टू एल साइन थिटा. फुट केला आपण. ओमेगा इज इक्वल टू रूट ऑफ जी साइन थिटा अपॉन एल साइन थिटा इंटू कॉस थिटा. साइन थिटा कॅन्सल. ओमेगा इज इक्वल टू रूट ऑफ जी अपॉन एल कॉस थिटा. आपल्याला ओमेगा नाही पाहिजे, पिरियड शोधायचा आहे. मग आपण काय केलं? ओमेगाची व्हॅल्यू पुट केली 2π अपॉन टी. तर झालं काय? ही 2π अपॉन टी पुट केल्यामुळं टी डिवाइड ला आला. मग आपण त्याचा इनवर्ट इंटू करून घेतला. टी अपॉन 2π इज इक्वल टू रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी. 2π डिवाइड ला आता मल्टिप्लाय केला. टी इज इक्वल टू 2π रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. न्यूमेरिकल मध्ये पण उपयोगात येईल. याचा या युनिट टाइमचं सेकंड आणि डायमेन्शन अशा पद्धतीने. हे बघा स्क्रीनशॉट मारून घ्या. हा पॉईंट तुम्हाला खूप उपयोगात येणार आहे किंवा राईट करून घ्या. ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये टी शोधायला विचारला. कदाचित जर फ्रिक्वेन्सी विचारली तर काय करायचं? लक्ष द्या. कदाचित चुकून जर फ्रिक्वेन्सी शोधायला विचारली तर काय करणार आपण? लक्ष द्या. हिरप करतो. जर फ्रिक्वेन्सी शोधायची असेल तर आपल्याला माहिती आहे, हे बघा ओमेगा इज इक्वल टू काय आहे? रूट ऑफ जी अपॉन एल कॉस थिटा. आता इथं काय शोधणार आपण? इथं स्टार करतो आणि इथं लिहितो फ्रिक्वेन्सी. हे बघा याच्यावरती कोनिकल पेंडुलम वरती अजून एक प्रश्न असतो, तो मी तुम्हाला समजून सांगतो. लक्ष द्या. हा जो फॉर्म्युला होता हा आपण तिथं लिहून घेतला. ठीक आहे. तर बट तुम्हाला माहिती आहे ओमेगा इज इक्वल टू काय आहे? 2π एल. तर इथं फुट केलं. देअरफॉर 2π n इज इक्वल टू रूट ऑफ जी अपॉन एल कॉस थिटा. हे बघा मग बघा मुलांनो, ही 2π मल्टिप्लायला हे काय होईल? डिवाइड जी अपॉन एल कॉस थिटा. बस झालं. अशा पद्धतीने आपल्याला काय भेटली? तर फ्रिक्वेन्सी. तुम्ही याचा या युनिट लिहू शकता. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर युनिट टाइम म्हणजे 1 अपॉन सेकंद. म्हणजे टाइमच्या उलट आहे. आणि सीजीएस युनिट नाही, डायमेन्शन डायरेक्टली लिहिलं तरी चालेल. डायमेन्शन काय? MLT00-1. लक्षात द्या. आता ही जी फ्रिक्वेन्सी कशा कशावरती डिपेंड आहे हे आपण बघणार आहे. आपली जी फ्रिक्वेन्सी आहे कोनिकल पेंडुलमची कशावरती डिपेंड आहे ते आपण शोधून घेऊ. लक्ष द्या.
हा क्वेश्चन आता मेन हा झालेला आहे आपला. याच्यामध्ये एक सब क्वेश्चन एक छोटासा आहे, मे बी विचारला तर विचारला जाईल किंवा तुम्हाला एमसीक्यू मध्ये किंवा सीईटी मध्ये एमसीक्यू मध्ये तो कामात येईल. कसं तर बघा, हे बघा इथं लॉ ऑफ पेंडुलम बघायचे आपल्याला. या पेंडुलमचे लॉज किंवा याला लॉज न म्हणता ऑन विच फॅक्टर फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम डिपेंड असा क्वेश्चन असतो. लॉज ने म्हणते ना याला. ऑन विच फॅक्टर क्वेश्चन आया, ऑन विच फॅक्टर फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम डिपेंड. हा खूप छोटासा प्रश्न आहे, पण याच्यावरती एमसीक्यू खूप जास्त बनू शकतात. ठीक आहे, मग बघा फ्रिक्वेन्सीचा काय फॉर्म्युला तयार झालेला आहे आपला. n इज इक्वल टू 1/2 पाय रूट ऑफ g अपॉन l cos थीटा. आता हे बघा, ज्यावेळेस समोरासमोर असतंय त्यावेळेस डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणतो आपण, डिवाइडला असलं की इनव्हर्सली प्रोपोर्शनल. सपोज इथं बघा याच्यावरती कसा डिपेंड आहे कोनिकल पेंडुलम, जी वरती ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि त्याच्यानंतर लेंथ वरती, आणि लास्ट काय आहे अँगल वरती. हे बघा, डिपेंड ऑन ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे बघा, वेगवेगळ्या पृष्ठभागावरती आपल्या पृथ्वीवर सुद्धा जी हा बदलत असतो. ठीक आहे, थोडासा ज्यादा नाही पण लक्ष द्या. acceleration due to gravity n is directly proportional to the square root of g. तुम्हाला इथं लिहायचंय फ्रिक्वेन्सी इज, एक लिहून देतो बाकी तुम्हाला लिहावे लागतील. फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली, इथं दिसतंय ना n डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द g, इनवर्सली प्रोपोर्शनल टू द l आणि इनवर्सली प्रोपोर्शनल टू द cos थीटा, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू square root of acceleration due to gravity. आता कसं डिपेंड बघा, डायरेक्टली प्रोपोर्शनलचा अर्थ काय असतो मी तुम्हाला सांगतो. इफ n इन्क्रीज, इफ g जर इन्क्रीज झाला तर काय इन्क्रीज होईल, n इन्क्रीज. आणि जर सपोज इफ g जर डिक्रीज झाला तर n काय होईल, डिक्रीज होईल. असा डायरेक्टली प्रोपोर्शनलचा अर्थ असतो. म्हणजे काय की सपोज n इन्क्रीज g इन्क्रीज, n डिक्रीज g डिक्रीज. ओके, इथे तुम्ही लक्षात ठेवू शकता, n इन्क्रीज g इन्क्रीज किंवा g डिक्रीज n डिक्रीज अशा पद्धतीने. आता दुसरं कशावरती डिपेंड आहे, लेंथ ऑफ पेंडुलम, लेंथ ऑफ पेंडुलम. लक्ष द्या, जागा कमी, थोडं शॉर्टकट लिहितो आणि तुम्ही ते फक्त समजून घ्या. मेन लेंथ ऑफ पेंडुलम फ्रिक्वेन्सी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. इनवर्सली म्हणजे काय होतं, लक्ष द्या, शॉर्टकट सांगतो. इफ जर समजा l इन्क्रीज झाला तर n काय होईल, डिक्रीज होईल. आणि इफ l जर काय झाला, डिक्रीज झाला तर n काय होईल, इन्क्रीज होईल. असा अर्थ असतो इनवर्सली प्रोपोर्शनलचा. शॉर्टकट लक्षात ठेवा, लिहू शकता तुम्ही. इफ हे बघा, फ्रिक्वेन्सी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लेंथ ऑफ पेंडुलम, and if l increase n decrease, l decrease n increase. ओके, कोणत्या फॅक्टर वरती फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम डिपेंड आहे, जी वरती. n हा g ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. n इन्क्रीज g इन्क्रीज, n डिक्रीज g डिक्रीज. थोडक्यात आता n हा लेंथ ऑफ पेंडुलमला इनवर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे l इन्क्रीज n डिक्रीज आणि l डिक्रीज n इन्क्रीज असं इनवर्स. आणि नंतर बघा लास्टला आहे, हे दिसतंय का तुम्हाला खालचं, या साईडला लिहू, लक्ष द्या, हे रब करतो. हा फॉर्म्युला मी तुम्हाला फ्रिक्वेन्सीचा डिराईव्ह करून दाखवलेला आहे, कसा येतो काय, तर तो तुम्ही याला राईट करायचा आहे. सिक्वेन्स नुसार लिहित चला. आता लास्ट आहे सेमी व्हर्टिकल अँगल.
सेमी व्हर्टिकल अँगल कोण आहे आपला? थिटा आहे. ठीक आहे. आता हे बघा, n इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 1/√ऑफ cos थिटा. आता याच्यामध्ये बहुतेक तुम्हाला जास्तीत जास्त पॉइंट लिहून घ्यायचे. काय करायचं हे बघा, कारण की याच्यावरती जर हे रब करतो मी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि लेंथ ऑफ पेंडुलम, काय होतं माहिती आहे मुलांना, ज्यावेळेस बोर्डला प्रश्न विचारला जात सीईटीला, तर तेव्हा आपलं कन्फ्युजन जास्त राहील. हे बघा, इथं घेऊन लिहून घेऊ सेमी व्हर्टिकल अँगल, त्याला आपण काय म्हणणार आहे? थिटा. हे बघा, n इज इक्वल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 1/√ऑफ cos थिटा. छोटीशी कन्सेप्ट आहे, लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. पण इथं हे बघा, इफ जर cos थिटा इन्क्रीज झाला तर n काय होईल रे? डिक्रीज होईल. लक्ष द्या बरं, cos थिटा इन्क्रीज झाला तर n काय होईल? डिक्रीज होईल. आणि जर समजा cos थिटा डिक्रीज झाला तर n काय होईल? इन्क्रीज. याचं कारण असं की हे काय आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आता हे बघा, थिटा विषयी आता आपल्याला cos थिटा नको होता. आता कोण पाहिजे आपल्याला? सेमी व्हर्टिकल अँगल थिटा विषयी बोलायचे होते. काय माहिती का? लक्ष द्या, इथं झाली एक कन्सेप्ट, त्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे बघा, छोटीशी, तुम्हाला लक्षात ठेवणे. हे बघा, आता इथं थिटाच्या बाबतीत काय होतं? थिटा सुद्धा कसा आहे माहिती का? जर समजा cos थिटा वाढला तर थिटा काय होतो? कमी होतो. लक्ष द्या बरं. आणि cos थिटा कमी झाला तर थिटा काय होतो? वाढतो. ही कन्सेप्ट आहे. म्हणजे आता इथं जर चेक केलं तुम्ही, लक्ष द्या, cos थिटा वाढला, n कमी झाला आणि थिटा कमी झाला, म्हणजे n आणि थिटा कसे प्रोपोर्शनल आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल झाले. देअरफॉर n इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द थिटा. याचा अर्थ असा आहे की इथं लिहिलेले आपण, या समजा थिटा डिक्रीज झाला, n डिक्रीज होणार. इथं सेम टू सेम लिहित वाटलं असतं, n डिक्रीज थिटा डिक्रीज, n इन्क्रीज थिटा इन्क्रीज. हे बघा, सिंपल सी कन्सेप्ट होती. मी फक्त तुम्हाला खूप शॉर्टकट वेने सांगितलेले. हे लक्षात आलंय तुमच्या? सिंपल सी कन्सेप्ट होती, शॉर्टकट वेने मी तुम्हाला सांगितली. समजलंय का सर्वांना? हॅलो. हे बघा, तुम्ही हे सर्व लिहून घ्या. आजच्या पुरता आपण फक्त आज कोनिकल पेंडुलम हा पॉइंट बघणार आहे. लवकरच या सर्व पॉइंट वरती तुमची टेस्ट होईल. आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती तुम्हाला टेस्ट सेंड केली जाईल. ओके, समजलंय का? बोला. हॅलो. हो सर, समजलं. हा लास्ट पॉइंट इम्पॉर्टंट होता. ठीक आहे, चालतंय. हो सर.